खूप धन्यवाद. साहेबांबरोबर दोन अजून मंत्री आलेले, 3 मंत्री आपल्याला लाभलेले, याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यापैकी 2 मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने खात्री देतो. आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथं पालकमंत्री उभे आहेत. आपले जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई मी लोणीच्या कार्यक्रमाहून आलो, परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही. विवेक भैयांची दृष्ट काढा. त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा. माणसं अशी दलबदलू असतात आणि माझ्याकडे आजही तो मेसेज आहे विवेक भैयांच्या कौतुकाचा. आपली महायुती आहे, परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवार उभे आहेत. त्यासाठी बाकी राज्याच्या विषयी मी बोलणार नाही. त्याच्या संदर्भात ताईंनी उल्लेख केला. विवेक भाईंनी सगळे ठराव मंजूर केले. आता त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय अधिक भाष्य करतील. परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा, आणि तो फक्त आणि फक्त माननीय संधानजी आहेत, हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही. आणि निवडणुका अतिशय स्वच्छ अर्थ करणार आपण समोर गेलं पाहिजे. किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही वाटत नाही. तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे. आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आणि संयमानात यश मिळू शकतं, उतळेपणानं यश मिळत नाही, हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर 1. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे. आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल, मी आपल्या खात्री देतो. आणि म्हणून आमच्या भाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही. काय आमची मामाच्याबद्दल नाही, मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही. मामा हे शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं. मी शांत माणूस, तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहिती तुम्हाला? शांत आहे मी, काय कोणाला त्रास देत नाही, काही नाही. तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही. आणि मी आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो, सिन्हाचा जाई तुम्ही चिंता करू नका, ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत. काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका. निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत. आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा कुठे शब्द खाली पडेल, त्यांचा अनादर होईल असं एक कोणतं काम आम्ही करणार नाही, ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी साहेब एकच मुद्दा सांगतो. मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे, कमळ म्हणजे कमळच. शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे, कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे. आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी,